नमस्कार मित्रांनो, राम गोट फार्मिंग तर्फे आपण एक व्हिडिओ घेऊन आलो खास तुमच्यासाठी मित्रांनो। तर मित्रांनो, आपण गावरान कुक्कुटपालन आणि गावरान शेळी पालन करतो। त्यासोबतच आपल्याकडे ससे वगैरे आहे थोडेफार आणि प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो मित्रांनो। तर अर्धबंदिस्त कुक्कुटपालन आहे मित्रांनो आपलं। बराच ओपन एरिया आपण ठेवलेला आहे कोंबड्यांसाठी, जेणेकरून कोंबड्या आपल्या सुरक्षित आणि तंदुरुस्त राहावा म्हणून। तर पक्ष्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आपण शेळ्यांना चारा वगैरे लावलेला आहे मित्रांनो आणि शेड आपलं शेळ्यांचं आहे। मित्रांनो बघू शकता आपले पक्षी कसे आहेत ते निसर्गरम्य वातावरणामध्ये चारा वगैरे खात आहेत। आपण खूप मोठा प्लेस ठेवलेला आहे त्यांना, बघू शकताय मित्रांनो, प्युअर गावरान आहे। तर मित्रांनो, तुम्हीही करू शकता अर्धबंदिस्तमध्ये कुक्कुटपालन। तर जेणेकरून ज्या क्षेत्रामध्ये तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या शहराकडे जर अंडी विक्री आणि मांस विक्री होत असेल तर मित्रांनो तुम्ही करू शकता। वेस्टेज खाद्य वगैरे आणू शकता, बाजार मार्केट आठवडी बाजार वगैरे मार्केटमधनं आणून तुम्ही करू शकता आणि खाद्य खर्च कमी करू शकता मित्रांनो। आपण त्यासोबतच हे बघा ससे बी आणलेले आहेत। आपण प्लॅन आहे आपला ससा पालन करायचा मित्रांनो। आणि शेळ्या पण आहेत आपल्याकडे बऱ्याच 15 ते 20 शेळ्या आहेत मित्रांनो आपल्याकडे आणि बंदिस्तच आहेत। चारा वगैरे लावलेला आहे मित्रांनो आपण। तर बघू शकता तुम्ही, आता आपण नेपियर म्हणून गजरा आहे आपण तो टाकलेला आहे त्यांना। तर आपण कडबा कोटीतून टाकला आणि अर्धा एक घंटे अगोदर त्यांना मीठ वगैरे लावून ठेवलं होतं। तर मित्रांनो बघू शकता किती आवडीने खात आहेत। आणि असंच हिरवा चारा आणि सुका चारा शेळी पालनामध्ये खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो। तर आपण अर्धा एक घंटा अगोदर कापणी करून कुट्टीमधून काढला आणि मीठ वगैरे टाकून ठेवलं तर खूप आवडीने खातात मित्रांनो, बघा तुम्ही। आणि आपल्या शेळ्यांची क्वालिटी बघा। आणि हा आपला एक ब्रीडर आहे, दाखवतो तुम्हाला। हे बघा कसा चमकदार आहे मित्रांनो, एकदम तापड आहे, बघू शकता। क्वालिटी बी बघू शकता तुम्ही। तर या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे मित्रांनो। आता शेड वगैरे बघा माझं कसं आहे। तर मी नवीनच सुरुवात केली आहे, त्यामुळे शेड आपण जुगाड पद्धतीने केलेला आहे मित्रांनो। तर कमी खर्चामध्ये केलेला आहे मित्रांनो। तर तुम्ही करू शकता असं जुगाड। काही गव्हाणी बनवलेल्या आहेत आपण याच्या गोण्यांच्या, बघू शकता तुम्ही। त्यामध्येही आपण शेळी चारा खात आहे, हे बघा आपण जुगाड पद्धतीने बनवलेल्या होत्या। तर या पद्धतीने मी नियोजन केलेलं आहे मित्रांनो। तुम्हीही नवीन करण्याचा विचार करत असाल तर तुम्हीही करू शकता मित्रांनो, काहीच अडचण नाही। फक्त करता वेळेस थोडंसं भांडवल लागेल तुम्हाला, जेणेकरून तुमची सुरुवात होईल। शून्यातूनच सुरुवात होत असते मित्रांनो। फक्त करण्याचे ध्येय आणि मनात जिद्द असावी, तुम्ही करू शकता मित्रांनो। तर इतर काही अडचण वगैरे काही येत नाही याच्यामध्ये, मर वगैरे काही। तर आपल्याला 1 ते 2 वर्ष झाले मित्रांनो, पण मर वगैरे काही आले नाही कुक्कुटपालनामध्ये आपल्याला। फक्त क्रोसलिंग THची फवारणी 15 ते 20 दिवसाला किंवा महिन्यातून एकदा दोनदा करायची। आणि इतर खाद्य वगैरे वेस्टेज वगैरे आणले तर काहीही अडचण नाही मित्रांनो, कारण माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला। मी स्वतःहून फक्त क्रोसलिंग TH आणि इतर फवारणी करतो, बाकी कुठलाही मला अडचण वगैरे आली नाही। कारण फ्रेश वातावरणमध्ये असल्यानं तर काहीही अडचण येत नाही मित्रांनो। बघू शकता तुम्ही पक्ष्यांची क्वालिटी आपल्या। तर आपण उकिरडा वगैरे केलेला आहे, कारण जुने लोक म्हणतात गावरान कोंबडी बंदिस्त होत नाही, त्यामुळे आपण उकिरडा वगैरे आपण केलेला आहे साईडला एका कोपऱ्यामध्ये मस्त। आणि आठवडे बाजारातून खाद्य वगैरे आणून टाकतो मित्रांनो, जे मिळेल ते आपले टमॅटो बघा, गोबी म्हणा, इतर काही भाजीपाला जे मिळेल ते आपण आणतो। तर तुम्ही मागे बघितलं असं आपण ट्रॉली बनवली आहे मित्रांनो।